नमस्कार. बऱ्याचशा डाळिंबाच्या बागेत वाढत्या तापमानात झाडं पिवळे पडण्याची समस्या आपण बघतोय. हे पूर्णपणे असं काही झाडं वरून सुद्धा ते पिवळं पडत गेलं आणि हा पोर्शन असं बघितला तर तो पिवळा पडलाय. काही ठिकाणी पिवळा पडत आहे. तर ही अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती काय झालं, बागायतदारांनी म्हणजे पाणी थोडं कमी केलं, बंद केलं. कारण की बाग सोडून दिली. पाहिजे तसं पीक त्यांना म्हणजे फुलाचं सेटिंग झालं नाही आणि म्हणून हे सोडून दिल्यामुळे ही अशी परिस्थिती झाली. एकतर रान बघितलं आपण, फार हलकं रान आहे आणि अशा हलक्या रानामध्ये आपण बघितलं तर पूर्ण पाणी जे खाली जाते, सरळ जाते. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. बागेत एकदा ताण बसला की नंतर ते लवकर रिकव्हर होणं शक्य होत नाही. याच्याकरता आपण जर वेळोवेळी पाणी दिलं, रूट झोन ॲक्टिव्ह असेल, वापसा कंडिशनमध्ये असेल आणि पाणी ओलाला ओल लागून राहील, मिळून राहील, अशा प्रकारचं नियोजन त्या बागेत पाहिजे. मग याच्याकरता काय करायचं आहे, तर याच्याकरता एक तर आपल्याला मॉइश्चर सेन्सरचा वापर आपण जो म्हणतो, मॉइश्चर सेन्सरचा वापर करून आपल्याला त्याचं पाणी नियोजन केलं तर आपल्याला नेहमी रिडिंग मिळेल. आणि दुसरं असं की ज्या ठिकाणी पाणी पडते त्या ठिकाणच्या दुसऱ्या भागात जर समजा आपण तिथली माती उघडी केली आणि माती अशी जर दाबली असेल आपण, तर माती दाबल्यानंतर एक असं गोळा जर झाला तर पाणी द्यायची गरज नाही, किंवा गोळा जर होत नसेल दूर 5 फुटापर्यंत पाणी आपण माती फेकली आणि गोळा जर फुटला तर समजायचं पाण्याची गरज आहे. तर या प्रकारचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं असेल. बागेत पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेणे आणि अशा स्ट्रेस कंडिशनमध्ये सिलिकॉनची वगैरे एखादी फवारणी किंवा जमिनीतून उपलब्धता केली तर तो बाग स्ट्रेसच्या बाहेर येईल. धन्यवाद.